आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आता आपल्याला जे अपेक्षित आहे त्याप्रमाणे आपल्या वहिनीला म्हणजे मैत्रीला जबरदस्त मानसिक धक्का बसलेला आहे. पप्पा, आज हे सगळं भयानकच ऐकू राहिलो ना मी. पण मग आता पुढे काय? वहिनी काय करणार आता? ती किती प्रामाणिक आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. आपल्या हातून खून झालाय म्हणून सुरुवातीला ती थोडी घाबरलेली गांगरलेली असणार, पण थोड्याच वेळात ती भानावर आली की तिला जाणीव होणार की आपण गुन्हेगार आहोत. आपण खून केलाय म्हणून ती लगेच पोलिसांना फोन करणार आणि बोलवणार. पोलीस घरी येणार, पण त्या सीन मध्ये 2 नवीन पात्रांची एंट्री होणार. आणि कोण? आई आणि मामा, तू स्वतः. चला ताबडतोब तयारीला लागा, कारण एव्हाना इन्स्पेक्टर घरी आलेही असतील. तेव्हा चोख पाठांतर करून या सीन मध्ये एंट्री घ्यायला तयार व्हायचं. चला. सांगितलं ना, गुन्हेगार गुन्हेगार आहे मी. माझ्या हातून खूप मोठा गुन्हा घडलाय, खूप मोठा गुन्हा घडलाय. मॅडम, जे तुम्ही मला फोनवर सांगितलं तेच आताही बडबडताय. नेमकं काय झालं मला कळेल का? काय घडलंय? सांगितलं ना, खून झाला. माझ्या हातून खूप मोठा, माझ्या हातून खून झालाय. मी 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 खून केलाय. कोणाचा? यशवर्धन, माझा नवरा यशवर्धनला मी ठार मारलं. त्याच्यावर गोळी झाडली, मी त्याचा खून केला. या घरात माझा कोणावर विश्वास नाहीये ना, आणि मी अदितीला इथे खाली सोफ्यावर झोपवलं आणि वरती मी चेक करायला गेले. वरती मी बघायला गेले रूम सेफ आहे का नाही, हे सगळं मी वर गेले चेक करायला. आणि तिथे यशवर्धन आले अचानक. मी अदितीला मारायला जाणार असं ते मला म्हणायला लागले आणि मी त्यांना अडवलं. मी नाही 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 असं म्हणाले. मी त्यांना थांबवलं, धरलं. आमच्यात झटापट झाली आणि या झटापटीत त्यांच्याकडे गन होती. ती आमच्या झटापटीत ती गन माझ्याकडे आली आणि मी त्यांच्यावर गोळी झाडली. मी माझ्या नवऱ्याला मारलं. ओके खून झालाय ना, मग डेड बॉडी कुठे आहे? डेड बॉडी कुठे आहे? डेड बॉडी? तुम्ही चला माझ्या बरोबर चला. वरती बेडरूम मध्ये ती डेड बॉडी तुमची वाट बघते. चला. इथेच यशवर्धन माझ्या समोर आले आणि मी त्यांना गोळी झाडली आणि त्यांची डेड बॉडी इथेच तोच प्रश्न पुन्हा विचारतोय. डेड बॉडी कुठे आहे? इथेच पडली होती डेड बॉडी. इथेच होती डेड बॉडी. कोणाची डेड बॉडी? नक्की काय बोलून राहिली तू?
हे आम्हाला तरी कळणार आहे का? इथेच होती डेड बॉडी. मी मी खून केलाय. माझ्या हातून माझ्या नवऱ्याचा खून झालाय. हे बघा मॅडम, तुम्ही कितीही काहीही सांगितलं तरी आमचा विश्वास बसणार नाही. आम्हाला पुरावे लागतात. पुरावा कुठे आहे? डेड बॉडी कुठे आहे? अहो हेच मी तुम्हाला विचारतेय. जर मी खून केलाय ना तर डेड बॉडी इथे असायला हवी होती. मग कुठे गेली? अशी कशी गायब होऊ शकते ती? आणि तुम्ही पोलीस आहात ना, मग शोधा ना डेड बॉडी. शोधून काढा आणि मला अटक करा. अहो बघताय काय तोंडाकडे? अटक करा ना मला. रिलॅक्स मॅम, तुम्हाला अटक करण्याची नाही, आरामाची गरज आहे. हे सगळं नक्की काय चाललंय हे खरंच आम्हाला काही कळत नाहीये. मला कळतंय. हो ना, मग सांगा डेड बॉडी कुठे? ते काय भूत आहे का स्वतःहून फिरायला? सांगा ना डेड बॉडी कुठे आहे? अहो सांगा. शोधून काढा तुम्ही डेड बॉडी कुठे आहे बरं. अशी कशी गायब होऊ शकते ती? ए थांब. पेशंट शुद्धीवरती आला तर आम्हाला आवाज दे. आम्हाला बोलायचंय त्याच्याशी. इन्स्पेक्टर साहेब प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. मी सांगतेय ना, मी यशवर्धनला मारलंय. मी स्वतः खून केलंय त्याचा. न केलेल्या गुन्ह्याची कबुली द्यायला मी काय वेडी आहे का? इन्स्पेक्टर साहेब, समजू शकतो हिच्या अशा बोलण्याने तुम्हाला त्रास होत असेल, पण आपलेच दात आणि आपलेच ओठ. हिच्या या अशा वागण्याबद्दल आम्ही काय बोलायचं, काय सांगायचं आम्हाला समजत नाहीये. हो ना, अहो मागच्या काही दिवसापासून ही पुट्टी ही असंच वागू राहिली ना. तुम्ही यांच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. हे सगळे खूप खोटे आहेत ते. मी सांगते ना तुम्हाला, यशवर्धन समोर आले होते, मी त्यांना मारलंय. अहो हिने स्वतः माझ्या यशवर्धनला जेलमध्ये टाकलेलं असताना तो इथे येणं कसं शक्य आहे? आणि साहेब समजा तो इथं आला असता तर घरात येताना जाताना आम्हाला दिसलाच असता ना. मागच्या काही दिवसापासून ना हिचं असंच वागणं सुरू आहे. म्हणजे मी खोटं बोलतेय? मी खोटारडी आहे? मी सांगतेय ना, मी खून केला यशवर्धनचा. मॅडम, तुमचा प्रॉब्लेम मला आधीच लक्षात आला होता जेव्हा तुम्ही अल्पनाला भेटायला आमच्या घरी आला होतात. मॅडम, सध्या ह्यांना मानसिक उपचाराची आणि आरामाची नितांत गरज आहे. तुम्ही प्लीज यांना डॉक्टरांना एकदा व्हिजिट करा. हो साहेब, आजच घेऊन जातो आम्ही तिले. येतो मी. टेक केअर. नाही, मी वेडी नाहीये. मी वेडी नाहीये. मला माहितीये हे सगळं तुम्ही सगळं मुद्दाम घडवल्यासारखं करतायत. नक्कीच काहीतरी गडबड आहे. मी आताच खरं खोटं सिद्ध करते. कमलाई, रूपा, कोणाला कितीही आवाज दे, आज तुझ्या मदतीला तुझ्या माणसांपैकी कोणीच येणार नाही. कारण अगं वहिनी, आज तूच स्वतः सगळ्यांना सुट्टी दिली आहेस.
मी कोणालाच सुट्टी दिलेली नाहीये. हाच तर तुझा प्रॉब्लेम आहे. आजकाल तू विसरून पण राहिली आणि असं वेड्यासारखं वागून पण राहिली ना. नाही तर काय, तुझ्या या अशा वागण्याला कंटाळूनच तर तुझ्या भावाने सुद्धा जीव दिला. माझा दादा माझ्यामुळे नाही गेला. तुम्ही माझ्या दादाला जायला भाग पडलं. मी आता तुम्हाला सोडणार नाही. मी तुम्हाला सोडणार नाही. वहिनी सोड. आई वहिनी सोड. अगं दादा, दादा लवकर ये. प्लीज दादा. आई दादा, मी सोडणार नाही तुम्हाला. मी वेडी आहे. मी वेडी आहे. माझ्यामुळे दादा गेला. माझ्यामुळे दादा गेला. यशवर्धनचा खून पण मीच केला. आणि मला आता तुम्ही वेडक करताय. मी वेडी आहे. मी वेडी आहे. मी वेडी आहे. मी वेडी आहे. अरे या बेल्टचं काही कामच नाही. मला जे अपेक्षित होतं ते आपोआप घडलं. घेऊन जाईल. मी वेडी आहे. 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 काम झालं आता आपलं. प्लॅन नुसार जे काही ठरलं होतं सगळं घडलं. आता या साखळ दंडाने तिला कायमचं बांधून ठेवायची जबाबदारी तुमची. आपल्या प्लॅनचाच हा भाग समजा. म्हणजे अरे लोक फक्त दुसऱ्याले मामा बनवतात रे, पण तू एवढा नीच आहे. तुझ्या सख्या मामाला सुद्धा मामा बनवायला मागे पुढे पाहणार नाहीस. मी वेडी आहे. मी वेडी आहे. वेडी आहे. मी वेडी आहे. मी आई. कोण आई? तू माझी आई आहेस. मी कोणाची आई वगैरे नाहीये. आई प्लीज ऐक ना. एकदा सांगून कळत नाही का?
हा? एकदा सांगितलं, दोनदा सांगितलं, मी वेडी आहे, वेडी आहे मी. मी वेडी आहे, मी वेडी आहे, मी वेडी आहे, मी वेडी आहे. नाहीये, तू कोण आहे ते मला माहितीये. मी वेडी आहे, मी वेडी आहे. आणि तू असं का वागतेस ते पण मला माहितीये. आता जे तू करू शकत नाही ते मी करणार आहे. तुझ्यासाठी मी सगळ्यांचा बदला घेणार आहे. त्यांच्यामुळेच ताईसाहेबांना स्वतःचा भाऊ, बिझनेस आणि शेवटी स्वतःचं मानसिक संतुलन गमवावं लागलं. आज त्या स्वतःसाठी आणि त्यांच्या मुलीसाठी असून नसल्यासारख्या आहेत. आपण काय करतोय, कसं वागतोय याचं त्यांना भान नाही आणि आपल्या बाबतीत आजूबाजूला काय घडतंय याचीही त्यांना जाण नाही. मला तुम्हाला जे काही सांगायचं होतं ते सांगून झालेलं आहे. आता अगदी हात जोडून कळकळीची विनंती आहे, माझ्या मैत्रीताईला न्याय द्या. तुम्ही आता अजिबात काळजी करू नका. तुम्ही तुमची जबाबदारी अगदी उत्तमरित्या पार पाडलेली आहे आणि तुमच्या मैत्रीताईंना सुद्धा खूप त्रास सहन करावा लागलेला आहे. पण आता नाही, यापुढे त्या गुन्हेगारांना जो काही धडा शिकवायचा आहे तो आम्ही शिकवणार. तुम्ही फक्त ही फाईल इथे ठेवून जा. बरं, डॉक्टरकडे जाते असं सांगून घरातून बाहेर पडले होते. माझ्याबद्दल कुणाला संशय येण्याआधीच मला घरी पोचलं पाहिजे. येते मी. बरं, या, काळजी घ्या. बोला ना बॉस. आपण चुकत नसलो तर कमिशनरनी कमिशनर होण्यासाठी IPS चा अभ्यास केला असेल ना रे. हो बॉस, बरोबर. या थेरडीला का वाटतंय की त्यांनी MBBS चा अभ्यास केलाय? नाही, म्हणजे डॉक्टरकडे जायचं असलं असतं तर ही दुसऱ्या डॉक्टरकडे गेली असती. ट्रीटमेंट घेण्यासाठी कमिशनरकडे आली नसती. ऍज अ कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतंय, पोलीस स्टेशनला पण ट्रीटमेंट करतात ना, 3rd डिग्री. मला वाटतंय आजी 3rd डिग्री घ्यायला आली असणार. नाही नाही नाही, हिच्याकडे बघून तरी असं वाटतंय की पोलिसांनी थेरडीला चांगली ट्रीटमेंट दिली. पण 3rd डिग्री काय असते याची जाणीव थेरडीला करून द्यायची जबाबदारी आपली आहे ना रे. बॉस, तुम्ही बोलला ना, विषय संपला. तेव्हा आता तुझं हे बोलणं, रडणं आणि नाटकी आजार पण पास करायचं आणि गपचूप जाऊन गाडीत बसायचं. पण साहेब. पास, आवाज एकदम बंद आणि जेवढं सांगितलंय तेवढं कर. कोरोना. येस बॉस. चल. म्हातारे, शेवटचं विचारतोय, फुल अँड फायनल समज, कमिशनर ऑफिस मध्ये का गेली होती? साहेब, मी सांगितलं ना, मला बरं वाटत नाहीये.
ऍज अ कार्यकर्ता म्हणून मला हे खरं वाटत नाही. माझ्यावर विश्वास ठेवा. मला बरं वाटत नाहीये म्हणून मी डॉक्टरांकडे गेले होते. घरी यायला निघाले तर वाटेत कमिशनर साहेबांचं ऑफिस दिसलं. त्या आदितीची चौकशी करायला घरी आल्याचं आठवलं म्हणून मी त्यांना भेटायला गेले. आपल्या आदितीबद्दल विचारलं आणि तिथून बाहेर पडले तर समोर तुम्ही आला. मावशे, इथं काय इलेक्शन चालू आहे काय? नाही. तू कमिशनर कडे जायला आणि तो तुला भेटायला, तू काय वन मॅन शिष्टमंडळ आहेस का? नाही मावशे, तू स्वतःला भावी आमदार आणि आम्हाला बावलट कार्यकर्ता समजलीस का? ऍज अ कार्यकर्ता म्हणून आम्ही ज्या गोष्टी सांगून लोकांना शेंड्या लावतो त्याच गोष्टी तू आम्हाला कशी काय सांगतेस? अजून पण वेळ गेलेला नाही म्हातारे. मुकाट्यानं खरं काय ते सांग. साहेब, अहो मी खरं तेच सांगितलंय. कोरोना. हा बॉस. म्हातारी खरं बोलते. कशावरून बॉस? आपल्या आदितीवर तिचा भारी जीव आहे. हा बरोबर आहे. अगदी आपल्या सख्या नातीप्रमाणे जीव लावते ती. हा हे पण बरोबर आहे. त्यामुळे कसं आहे, आदितीचा जीव वाचवायला अगदी वेळ पडली तर आपल्या सख्या नातीचा बळी द्यायलाही कमी करणार नाही ती. काय म्हातारे, बरोबर बोलतोय ना?